सोलापूर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यासाठी 62 इच्छुकांची लागली झुंबड. राजकीय गणितांची रंगीत तालीम झाली आता सुरू. सोलापूर महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवक सदस्यत्वासाठी तब्बल 62 जणांनी अर्ज केल्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात आता चांगलीच खळबळ उडाली आहे. केवळ काही मोजक्या जागांसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं इच्छुक पुढे आल्यानं स्वीकृत पदाचं महत्व आणि त्यामागील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनू लागली आहेत. महापालिकेच्या नियमानुसार विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण, आरोग्य, कला आणि क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाच स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाते. मात्र प्रत्यक्षात या पदासाठी राजकीय पाठबळ, गटतटाची समीकरणं आणि पक्षांतर्गत समन्वय अधिक महत्वाचा ठरत असल्याचं वास्तव सध्या पुढे आलं आहे. 62 अर्जांमागील संदेश तरी नेमका काय आहे? तर 62 अर्जांनी 3 स्पष्ट संकेत मिळतात. एक, राजकीय पुनर्वसनाचा मार्ग. अनेक माजी नगरसेवक, अपक्ष इच्छुक किंवा निवडणुकीत पराभूत झालेले नेते स्वीकृत पदाकडे पुनरागमनाची संधी म्हणून पाहत आहेत. पक्षांतर्गत शक्ती परीक्षा, विविध पक्षांतर गटतट आपल्या समर्थकांना संधी मिळावी यासाठी सक्रिय झाले आहेत. 2, महापालिकेतील प्रभावांची चढाओढ. स्वीकृत सदस्यांना मतदानाचा हक्क नसला तरी चर्चेतील सहभाग, समित्यांमधील प्रतिनिधित्व आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यामुळे हे पद सध्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं ठरलं जातंय. नियमानुसार तज्ञ आणि सामाजिक योगदान यांना प्राधान्य अपेक्षित असतं, परंतु प्रत्यक्षात राजकीय संतुलन राखणं, जातीय भौगोलिक प्रतिनिधित्व, पक्षनिष्ठा आणि वरिष्ठांचे आशीर्वाद हे घटक निर्णायक ठरण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही. शहराच्या दृष्टीनं अपेक्षित काय? तर सोलापूर सारख्या वाढत्या शहरासमोर पाणी टंचाई, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट सिटी प्रकल्पांची गती अशा अनेक प्रश्नांचं आव्हान यापुढे असणार आहे. अशा वेळी स्वीकृत सदस्य खऱ्या अर्थानं विषय तज्ञ असतील तर धोरणात्मक चर्चांना दर्जा मिळू शकेल, अन्यथा हे पद केवळ राजकीय समतोल राखण्यासाठीचा पर्याय असण्याची भीती व्यक्त होत आहे. आता सर्वांचं लक्ष महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकींकडे लागलं आहे. कोणाला संधी मिळते आणि कोणाला डावललं जातंय यावरून आगामी राजकीय समीकरणाची दिशा ठरली जाणार आहे. स्वीकृत सदस्यांच्या निवडीमुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळते का, हा केवळ राजकीय तडजोडीचा भाग ठरतोय याची देखील उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे.